दत्त चौकाजवळ मैदान परिसरात असणाऱ्या खाद्यपदार्थाच्या 6 दुकानांवरून गुरुवारी रात्री 8च्या सुमारास एकूण 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी दुकानात घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीरपणे वापर करणाऱ्यांविरुद्ध अन्नधान्य वितरण विभाग आणि पोलीस गुन्हे शाखेनं धडक मोहीम हाती घेतली. गुरुवारी रात्री 8च्या सुमारास दत्त चौकाजवळ मैदान परिसरात असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या 6 दुकानांवरून एकूण 9 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी 6 व्यापारी खाद्यपदार्थ दुकानांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गॅस टंचाईच्या काळात सिलेंडरच्या संयुक्त अनधिकृत वापराविरोधात पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. या संयुक्त पथकानं दत्त चौक परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर छापा मारला, तेव्हा तेथील चायनीज आणि इतर खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक कारणांसाठी वापरले जात असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं तात्काळ कारवाई करत 9 सिलेंडर जप्त करून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी ते फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. अन्नधान्य वितरणाधिकारी ओंकार पडोळे आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक, नंदकिशोर ढोके, पुरवठा निरीक्षक सज्जन भोसले, ज्ञानेश्वर काशीद, गीता डंके, रवी साळुंखे, वैभव मोरे, सचिन लांडे आणि आनंद मदने तसंच गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद जमादार, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार आणि धीरज सातपुते यांनी ही कारवाई केली. व्यवसायासाठी घरगुती सिलेंडर वापरणं हा कायद्यानं गुन्हा आहे. तरीही अनेक व्यापारी घरगुती गॅस टाक्या वापरतात. यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी 19 मार्च रोजी केलेल्या कारवाईत 41 घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले होते. या पथकानं विजापूर नाका, धर्मवीर, संभाजी तलाव, डीमार्ट परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथं कारवाई केली होती.